अगं ए बाई, काय झालंय एवढ्याला? सुगंधा, घेऊन जा तिला. तिला या खोलीमध्ये घेऊन का आलीस तू? हे बघ, चिव रडत होती म्हणून घेऊन आले तिला. ती रडत होती का तू रडवलंस तिला? सुगंधा, तुला सांगून ठेवतीये, चिवच्या खोलीमध्ये जायचं नाही, तिला हात लावायचा नाही. अगं असं काय करतेस तू? रडत होती म्हणून खेळवायला घेऊन आले ना तिला इथं. तुला या घरामध्ये घेतलंय म्हणजे मनमानी करायला परवानगी दिली असं होत नाही. जानकीताई, एक गोष्ट सांगून ठेवते, चिव परशु शेठची पोरगी. तिचं काय करायचं ते मी आणि परशु शेठ बघून घेऊ. माझा पण तिच्यावर तेवढाच हक्क आहे. त्या माणसाचं नाव या घरामध्ये घ्यायचं नाही. ते तिकडे जेलमध्ये आहेत ना, म्हणून तुझी सुटका झाली आहे. सुगंधा, पाहुणी म्हणून घरामध्ये आहेस, पाहुण्यांसारखीच राहा. जर का आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केलास ना, तरी जी शिंग येतात ना तुला, ती उपटून मान मुरगाडून हातात दे. हे बघ, मी चांगलं तिला खेळायला इथं घेऊन आले होते. उगाच कशाला डापरतेस माझ्यावर? सुगंधा, तुला मी शेवटचं सांगते, चिवला हात लावायचा नाही आणि या खोलीतून बाहेर पडायचं नाही. सुगंधा, वाड्याच्या प्रॉपर्टीचा जो परशुचा हिस्सा आहे तो आमच्या नावावर करण्यासाठी मी तुम्हाला 2 करोड रुपये देतोय. 2 करोड कॅश. त्या पैशाचं तुम्ही काय करता याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पैसे घ्यायचे आणि मुकाड्यातून प्रॉपर्टीतून बेदखल व्हायचे. सही कर. तुला ऐकू येत नाही का? सही कर पेपरवर. कदाचित एवढ्या मोठ्या निर्णयावर विचार करायला तिला वेळ हवा असेल. तिला थोडा वेळ देऊयात का आपण? ठीक आहे, तुला विचार करायला वेळ देतो. जा तू. पण सुगंधा, तुझ्याकडे फक्त उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे. उद्या सकाळी ह्या पेपर्सवर तुझ्या सह्या हव्या. अहो, 2 कोटी रुपये मिळाले ना तर मी परशु शेठ जलमभर बसून खाऊ. आधी आम्ही काय करणार माहिती का? आधी ना मी परशु शेठला बाहेर काढणार, मग आम्ही एक घर बांधणार आणि मग तिकडे दोघं निवांत राहणार. किती ग कर्मदरिद्री आहेस तू. म्हणजे हॉटेल तयार झाल्यानंतर त्यातून मिळणारं महिन्याचं उत्पन्न हे 2 कोटींपेक्षाही जास्त असणार आहे. तुम्ही जर तुमचा हक्क सोडलात ना तर तुम्ही कित्येक कोटींना मुकाल. अच्छा 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 अच्छा, आत्ता मला कळ. नरसिंह किल्लेदार माझ्याशी इतकं नरम आहे ना, कसं काय बोलले? मग त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, काहीही झालं तरी त्या कागदांवर तू सह्या करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा नाही. बरोबर आहे तुमचं अहिल्याताई. तर काहीही झालं मी काही त्या कागदावर सह्या करायची नाही. नरसिंह किल्लेदार काय करताय? नाही नाही, ही फार चांगली गोष्ट झाली. हो बर, ठीक आहे ठीक आहे. ओके ओके, बाय. अहो, पहिला एक चांगली बातमी आहे. सविता जाधव तिची पोलीस कस्टडीतनं सुटका झाली आहे. काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता ती सुटून येते. तेव्हा आपल्याला युवराजची सगळी तयारी लवकरात लवकर करायला हवी. प्लीज युवराजला माझ्यापासून तोडू नका. यापुढे मी आईपणाची जबाबदारी व्यवस्थित निभावे. माझ्यावर विश्वास ठेवा. अहिल्या, अहिल्या, युवराजला तुझ्यापासून तोडू नका म्हणतेस, बरोबर आहे. पण मग त्याच्या खऱ्या आईपासून त्याला तोडण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? पण आपण जे करतोय ना ते युवराजच्या भल्यासाठी करतोय, एवढं लक्षात ठेव. ठीक आहे. सह्या कर. नाही म्हणजे माझा नीट विचार नाही झालाय अजून. म्हणजे हा एवढा मोठा निर्णय मला एकटीला नाही घेता येते.